आंबेडकरांच्या विचाराची लोक आहोत आम्ही, त्यामुळे आम्ही अहिंसाच्या मार्गाने काम करू आणि यांना गुंडगिरी करायचे पोलिसांच्या जीवावर हिंसा करणं आमचा धर्म नाहीये, आम्हाला शिकवलं पण नाहीये। जिस वक्त तोड़फोड़ कर रहे थे आप लोग कहाँ पे? अंदर बैठे थे हम लोग जान से मारते थे, हम लोग बाहर अंदर चले गए, हम लोग मार देते थे जान से मारते थे हम लोग को। अगर हम लोग सुनते नहीं तो मार देते थे हम लोग को। अंदर के दरवाजा बंद किया हम लोगों ने, जान बचाए, दरवाजा बंद करके जान बचा रहे। तो अशा प्रकारचा हल्ला होणार आहे कुठेतरी तुम्हाला कल्पना होती? महिला सगळे घाबरलेले आहेत। महिला किती घाबरले माहिती का? महिला पुन्हा हेच करणार सर। काय नेमकं घडलं? सरकारी आले, आंबेडकर साहेब जिंदाबाद, आंबेडकर साहेब जिंदाबाद म्हणून आले आणि तोडफोड करत असतात ते साहेब फेकले बघा, आणि लोक हल्ला करत काच तोडले, सगळं तोडलं। आम्ही दरवाजा बंद करून आमची जान बसवली आणि महिला होते त्यांनी दरवाजा बंद करून जान बसवली, आमच्यावर हल्ला केला होता आणि आमची जान पण गेल्याची शक्यता होती। तोडफोड करण्याचं काम केलं। सोनियाजींच्या प्रतिमेवर ते शाई फेकत होते, तेव्हा मी त्यांना अडवायला गेलो तिकडे, तर माझ्या डोक्याला त्यांनी थोडा दगड लागले आणि शाई त्यांनी ते अंगावर पडली। हे बीजेपी का हे सबसे प्रतिकार थांबवायला गेलोय आम्ही तिकडे, की ही पद्धत चुकीची होती। त्यांनी वरती आमच्या ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या आईप्रमाणे आहेत, आम्ही ते शाई फेकू नये म्हणून मी थांबवायचा प्रयत्न करत होतो। तुम्ही काय सांगाल? ये बीजेपी का जो सबसे गिरा हुआ पॉलिटिक्स है वो चालू हो गया। बाबा साहब अम्बेडकर के ऊपर अटैक करके जो उन्होंने इंसल्ट किया उससे उनका पेट नहीं भरा, तो अभी जो उनके लिए लड़ाई कर रहे हैं उनके ऑफिस पे अटैक कर रहे हैं, संविधान को मानने वाले लोगों के ऊपर अटैक कर रहे हैं, संविधान को बचाने वाले के। आज राहुल जी के साथ पार्लियामेंट में किया और साथ साथ में हमारे ऑफिस में किया। अगर ताकत था तो इंटीमेशन देकर आते, ऐसा क्या चोर की तरह आकर अटैक करके गए? इंटीमेशन देते ना, पुलिस को मालूम था, पुलिस इंटीमेशन देकर आते, हम निपटते थे। ऐसा क्या है? 50 लोक आतमध्ये बाहेरून महिला स्टाफ आहे, काय करता काय? ये क्या इनका पद्धति है? बाबा साहब अम्बेडकर के अपमान का बदले के जो जवाब नहीं दे पा रहे, इसलिए उस चीज को दबाने के लिए ये लोग ऊंची हरकत कर रहे हैं, ये जो ऊंची हरकत कर रहे हैं बाबा साहब के अम्बेडकर का अपमान को दबाने के लिए। लोकशाहीमध्ये हे अतिशय निंदनीय कृत्य आहे। आम्ही मागून बसलो होतो ऑफिसमध्ये, आम्हाला घोषणा ऐकवायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणून आम्हाला वाटलं कोणतरी समतावादी विचाराची माणसं आली असतील, पण त्यातल्या काही लोकांनीच काम घातले होते बीजेपीचे, आणि त्यांनी अचानक तोडफोड करायला सुरुवात केली। आतमध्ये महिला स्टाफ आहेत, लेडीज होत्या काही, तर त्या घाबरून असे जीवाच्या आकांताने पळत गेल्या। आम्हाला वाटलं की काय करतात हे, आणि पोलीस इकडे असताना देखील ते असं करतात आहेत। अतिशय सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही काय विरोधकांचा आवाज दाबणार, आमचा जीव घेणार, पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव शेवटपर्यंत घेत राहू। तुम्ही काहीही बोला, तुम्ही म्हणता ना आंबेडकरांची फॅशन झाली, आमचा पॅशन आहे बाबासाहेब आंबेडकर, आम्ही मरेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद बोलत राहू, जय भीम बोलत राहू। आणि सध्या मुख्यमंत्री भाजपचेच आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांच्याकडेच घरं खात आहे साहेब, भाजपचा मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे घरं खात आहे। समजा अशा विरोधी पक्षांच्या ऑफिसवर जर अटॅक होणार असेल तर मग लोकशाही आहे का? हुकुमशाही चालू आहे। तुम्ही काय करता? विरोधी पक्ष तुम्हाला नकोच आहे, तुमच्या विरुद्ध कोणी बोलायचंच नाही। काल आमचा मोर्चा होता, आम्हाला या गेटच्या बाहेर कोणी जाऊ दिलं नाही, पण आज जर आमच्या गेटवर चोरासारखे येऊन हल्ला करतात तेव्हा पोलिसांना इंटेलिजन्सला माहिती नाही का? आणि सगळी तरुण पोरं होती आणि गुंडगिरी दिसणारे असे लोक होते, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक होते, अतिशय प्लॅनिंगनी जसं अटॅक करतात। आमच्या मंदारच्या डोक्यावर दगड मारलेला आहे, आमच्या महिला अतिशय घाबरून गेलेल्या होत्या, त्यांना काही सुचत नव्हतं। अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं सांगा ना? आम्ही गांधीजीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांततेने निदर्शन करतो, तुम्ही याचा असा अटॅक करायला लागला तर आम्ही काय करायचं सांगा? तुमच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांशी बोलणं झालंय का? त्यांची भूमिका सध्या काय? मी वर्षा गायकवाडशी बोललो फोनवर, त्यांना अतिशय शॉक बसलेला आहे, म्हणजे असं हे काय चालू आहे लोकशाहीमध्ये, त्यांनी इकडच्या कार्यकर्त्यांना कळवलेलं आहे। हमारे मुंबई अध्यक्ष आप देखेंगे लगातार मुंबई अध्यक्ष पिछले 2 दिन आमचे मुंबई अध्यक्ष तुम्ही बघितलं असेल कंटिन्युअसली पार्लिमेंटमध्ये हे विषय मांडतात, जे बाबासाहेब आंबेडकरांची ह्या लोकांनी हे केले, बेइज्जती केले, अपमान केले, मॅडम ते त्याचे मुंबई अध्यक्ष आमचे लढत आहे। सो कंटिन्युअसली राहुल गांधीजीच्या नेतृत्वामध्ये, खडगेजीच्या नेतृत्वामध्ये आमचे मुंबई अध्यक्ष कंटिन्युअसली फाईट करत आहे, ते जे बाबासाहेब आंबेडकरचा अपमान केला।
हे त्यांच्या रिॲक्शन आहे. आमच्या व्हॉइस दाबवायसाठी, आमच्या हे दाबवायसाठी हे त्यांच्या रिॲक्शन आहे. कांग्रेस का राजीव गांधी भवन जो कार्यालय है मुंबई स्थित CST के बाजू में, वहाँ पे बीजेपी युवा मोर्चा के कुछ कार्यकर्ता वहाँ पे आए थे. इसकी जानकारी पुलिस को कुछ देर पहले मिली थी. आज़ाद मैदान पुलिस के ऑफिसर्स और टीम और कुछ अधिक स्टाफ भी वहाँ पे हमने भेज के उसको रिस्पॉन्ड किया है. वहाँ से ज़्यादातर कार्यकर्ताओं को वहाँ से हमने डिस्पर्स करके कुछ कार्यकर्ताओं को हमारी टीम पुलिस थाने में लेके आई थी. इस सिलसिले में जो भी कंप्लेन लिखित स्वरूप में दी जाएगी उस हिसाब से आगे की कार्रवाई होने वाली है. सर, कितने लोग गिरफ्तार हुए हैं? अभी कितने लोगों को गिरफ्तार ताबे में लिया है या फिर उनकी लिस्ट बना के पहले मेडिकल के लिए सबको भेजा गया है, उसके बाद आगे की कार्रवाई होगी.